जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खडसावलंय। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना झापलंय। तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले। चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। चांगलं काम करतात त्यांचा सत्कार करतो, मात्र चुकीचं काम होत असेल तर त्यांना सोडणार नाही असंही रोहित पवार म्हणाले। खासदार सुनील तटकरेंचा उद्या कर्जतमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला। यावेळेला राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झालंय। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित असतील। पालकमंत्री असलो नसलो तरी सुद्धा आम्ही काम करत राहणार, इच्छाशक्ती प्रबळ आहे। नवरात्र झाल्यानंतर त्याच्यावरती मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांनी पुन्हा पालकमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली। आम्ही भाजप शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंत खर्च होतो असंही ते म्हणाले। आता आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे चाललेलो आहोत। बँकेचं सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपल्याला केवायसी करावं लागतं, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी बंधनकारक करणं यात गैर काही नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री जेव्हा सांगतात तेव्हा सर्वांनी ऐकलंच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे, त्यामुळे आता गोपीचंद पडळकर भान ठेवून बोलतील असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला आहे। आनंद दिघेंनी ज्यावेळेला शिवसेना घराघरात पोहोचवली त्यावेळेला संजय राऊत पाळण्यामध्ये झोके घेत होते। शहाजीबाबू पाटलांनी दिघेंबाबतच्या वक्तव्यावरून संजय राऊतांवरती टीका केली आहे। संजय राऊत वारंवार आनंद दिघेंचा अपमान करत असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदमांनी केलंय। दरम्यान त्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। भारत पाकिस्तान सामन्याच्या जाहिराती सोशल मीडियावरती प्रसिद्ध करू नका असं पत्र शिवसेना उभाटाकडून सोनी वाहिनीला देण्यात आलंय। दरम्यान आधीच्या सामन्यामध्ये जाहिराती केल्या, मात्र आता जाहिराती करणार नाही असं आश्वासन सोनी वाहिनीकडून देण्यात आलंय। खासदार संजय राऊत यांना घरामध्ये घुसून मारण्याची धमकी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली, त्यामुळे आता संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या मैत्री या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी उद्या जनता दरबाराचं आयोजन केलं। यावेळेला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावरती त्वरित मार्गदर्शन आणि समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे। मंत्री अतुल सावेंच्या कारवरती दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवरती दगडफेक करण्यात आली आहे। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका तरुणानेही दगडफेक केली आहे। पोलीस महानिरीक्षकांना गोट्या घेते हा समाजसेवक आणि सज्जन वाटतो का? त्याला एवढ्या सहजासहजी मकोकातून का वगळलं असा संतप्त सवाल विजयसिंह बांगर यांनी विचारत संताप व्यक्त केलाय। तर उद्या गोट्या घेतेचा समाजसेवक म्हणून पोलिसांनी सत्कार नाही केला तरच नवल असा टोलाही लगावलाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आज महत्त्वाचा टप्पा पार पडलेला। या बुलेट ट्रेनसाठीच्या शिळफाटा ते घणसोली या मार्गावरील 4.88 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा भाग ब्रेक थ्रू करण्यात आलाय। कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे शेवटचा भाग तोडत बोगद्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे। हिंगोलीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरातांना धमकीचं पत्र आलंय। दरम्यान पत्राची योग्य ती दखल घेऊन सचिन खरातांना संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। स्वामी समर्थ केंद्राजवळील वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांनी ही मारहाण केली आहे। जखमी पत्रकारांवरती सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्यात कोणी उठतं आणि दादागिरी करतं हे राज्य कायद्याचं राज्य राहिलेलं नाही अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवलाय। सरकारने दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दोषींवरती कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। पत्रकारांचं काम करतात, कोणीही कायदा हातात घेता कामा नये, मात्र मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो, पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्या दोषींवरती योग्य ती कारवाई होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे।
पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याविरोधात राज्य मराठी पत्रकार संघ आक्रमक झालाय. गावगुंडांवरती कठोर कारवाई करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठी पत्रकार संघानं दिलाय. सोलापुरातील एका सराईत गुन्हेगाराने तडीपारीच्या नोटिसीला कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं. कोर्टाने गुन्हेगाराला 1 लाखांचा दंड ठोठावला. इब्राहिम खाजासाब कुरेशी असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. मोखडातील एका शिक्षकाला कोर्टानं 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 53 दिवस गैरहजर राहून हजेरी लावल्याने रयत शिक्षण संस्थेची फसवणूक केल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली. आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावरती लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी कडक मोर्चा काढलाय. रहिवाशांनी म्हाडाच्या घरांच्या विकासासाठी पुढाकार घेतला, मात्र आमदार हेमंत रासने यांनी विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे लोकमान्य नगर बचाव कृती समितीने स्थगिती हटवण्याची मागणी केली आहे. गोपीचंद पडळकरांचा अहंकार वाढल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय. गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी समज दिलेली आहे. जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकरांविरोधात कोपरगाव शहरात निषेध आंदोलन करण्यात आलं. पडळकरांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकरांविरोधात निषेध आंदोलन केलंय. यावेळेला कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. पडळकरांविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकरांच्या समर्थकांनी प्रति आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालत पडळकरांचं समर्थन केलंय. सर्वत्र पडळकरांच्या विरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे पंढरपुरात धनगर समाजाने पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. यावेळेला पडळकरांचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हणत समर्थकांनी पडळकरांचं समर्थन केलंय. बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी मागील 6 दिवसांपासून उपोषण केलं होतं. अखेर भाजप आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात 105 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकांचं घर अखेर उपोषण सुटलेलं आहे. आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. येवल्यापाठोपाठ आता मालेगावात सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. डोक्याला काळ्या फिती बांधत रस्त्यावरती कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखून आंदोलन केलं आहे. कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र नुकसानाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केलेला आहे. पिकावरती रोटावेटर फिरवण्यासाठी चक्क कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापत कृषी विभागावरती संताप व्यक्त केला आहे. नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील आमलाड या ठिकाणी आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्यामुळे बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. भिवंडीत युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोरी गद्दी छोड या बॅनरखाली पालिकेच्या मुख्य गेटसमोर स्वाक्षरी मोहीम राबवत जोरदार निदर्शनं करण्यात आली. याला वोट चोर गद्दी छोड, नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या. वाशीमध्ये लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दागिन्यांसह 1,25,000ची रक्कम जप्त करण्यात आली. कर्जतच्या गौळवाडीमध्ये भरधाव ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळलं. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालाय. संकेत बार्शी असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. लातूर शहरातील औसा रोडवरती कारमधून चोरट्यांनी रक्कम लंपास केली. यावेळेला चोरट्यांनी कारमधून 29,70,000ची रक्कम चोरली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. महाड तालुक्यातील कुर्ले गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी 3 ग्रामस्थांवरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 2 महिला आणि 1 तरुण जखमी झालेला आहे. तिघांवरती माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे परभणीच्या जिंतूर शहराजवळ कारचा अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. भिवंडी वडपे मार्गावरती भरधाव कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
सांगोल्यात 3 जण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. यातील एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान 2 जणांचा शोध घेण्यात येतोय. गोंदियामध्ये लाचखोर सहाय्यक अधीक्षकावरती एसीबीने कारवाई केलेली आहे. पेन्शन, रजेचं आणि इतर कामांकरता 1,50,000 रुपये लाचेची मागणी करत रंगेहात अटक करण्यात आलेली आहे. मनोज बाबूराव जांभुळकर असं अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. पुण्यात अष्टविनायक महामार्गावरील करडे परिसरामध्ये भरधाव डंपर घरामध्ये घुसल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये घराचं मात्र मोठं नुकसान झालं. पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आलाय. मागील 2 दिवसांपासून ही व्यक्ती घरातून बेपत्ता होती. अचानक त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव बायपासवरती CNG गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गॅसची गळती सुरू झाली. अचानक गॅस गळती सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पुण्यात एकीकडे गुंडांचं गँगवॉर सुरू असताना येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरील 2 गुंडांची धिंड काढली आहे. त्यामुळे गुंडांना चांगलीच अद्दल घडली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील परिते या ठिकाणी स्वागत हॉटेलपासून ते भोगावतीच्या दिशेने वेगवेगळ्या 8 दुकानांमध्ये चोरट्याने चोरी केली. या चोरीमध्ये रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरट्याने लंपास केलेलं आहे. काही ठिकाणी चोरटे CCTVत कैद झाले. आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अंधेकर टोळीतील आरोपींची तब्बल 27 खाती गोठवलेली आहेत. अंधेकर कुटुंबातील सदस्यांची सगळी खाती लॉकर सील करत 55 लाखांची रक्कम सुद्धा गोठवली. श्रीरामपूर तालुक्यातील भगतसिंह चौकामध्ये काही अज्ञातांनी घराबाहेर लावलेल्या जवळपास 8 वाहनांची तोडफोड केली आहे. 2 गटातील वादानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नवी मुंबईतील अपहरण प्रकरणातील खेडकरच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी धुळ्यामधून अटक केलेली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या 4 पथकांनी खेडकरच्या वाहन चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यातून अटक केली आहे. दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचा साठा पालघर जिल्ह्यातील साखरे या ठिकाणी आढळून आलाय. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. तब्बल 200 पेक्षा अधिक म्हणजेच 12 कोटींचं रक्तचंदन वन विभागाकडून जप्त करण्यात आलंय. बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. केजमधील गटशिक्षण अधिकाऱ्याने एका 16 वर्षीय मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पालघर बायपास रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडलेली आहे. अपघातामध्ये बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सध्या CCTV फुटेजच्या आधारावरती पालघर पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाचा शोध घेतला जातोय.